मगा सांगता पाच तुम्ही ऐका तुम्ही आम्हाला बोलू द्या मध्ये बोलू नका तुमच्या मध्ये बोललोय का तुम्ही नका मध्ये बोलू आणि तुम्ही आरोप करता 6 महिन्यापूर्वी तुम्ही घरात बसून लाडू खात होता आणि आता बरं तुम्हाला गोड वाटतं का आता विरोध करायला तुम्ही कुठले कुठल्या संघटनेत कामं केली माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही किती आंदोलनं केली तुम्ही हे सांगा ना आणि तुम्ही अजित पवारला सांगता की तुम्ही अजित पवारने वाटोळं केलं ह्यांनी वाटोळं केलं कुणी वाटोळं केलं बरं ठीक आहे आलं स्पेसिफिक शेतकऱ्यांसाठी काय केलं ऐका एक मिनिट सांगतो तुम्हाला आज तुम्ही दुधाचे दर बघा आज तुम्ही ऊसाचे दर बघा अरे काय बोलता राव हा दुधाचा दर ईदच्या दिवशी 60 रुपये पर लिटर होता आज 24 रुपये पर लिटर आहे तुमच्या जनावरांच्या बाजारात मी जाऊन आलो ऐका काय परिस्थिती आज शेतकऱ्याची तुम्ही बघितलं आज गेले 2-3 वर्ष झालं पाऊस पडत नाही ह्याचा आपण थोडं तरी मनाशी हे करा ना आज विचार करा तो पुरुष आहे पुरुष देव सुद्धा सगळ्या गोष्टी मान्य करू शकत नाही देव सुद्धा सगळ्याच गोष्टी सुरळीत करू शकत नाही ती तर मनुष्य देऊन अहो निसर्गाच्या अवकृपेला राज्य सरकारकडे पर्याय असू शकतात पर्याय किती देणार पर्याय देतात ना राज्य सरकार पर्याय नेहमी देतात दादा त्याला पर्यायाचा मार्ग काढून त्याचा मार्ग दुधाचे भाव वाढले वाढतात कमी होतात शेवटी अनुदान देतात ना आता जे त्यांनी आरोप केला का नाही दुधाच्या विषय त्यांचा अभ्यास कमी आहे 1 महिन्यापूर्वी दादांनी 1 लिटरला 5 रुपयाचं अनुदान वाढवून दिलेलं आहे आणि मला तर असं वाटतं ही तुतारीची बिटे म्हणून काम करते 3 शेतकरी दिसतात तिथं दादांनी शेतकऱ्यासाठी जे काम केलेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे इतर तालुक्याची परिस्थिती बघा बारामतीची परिस्थिती बघा ठीक आहे सुपासारख्या भागात पाण्याची अडचणी पूर्वी बसताय आणि दादा राजकारणात 90 साली त्यापूर्वी पवार साहेब होते 4 वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळेस पाण्याचा प्रश्न सोडवला का नाही सोडवला तुम्ही आता दादांनी सोडवला तुम्ही वारंवार म्हणताय शरद पवारांनी काहीच केलं नाही पवार साहेबांनी त्यांच्या काळात काम केलेलं आहे कोण नाकाशोध करत नाही पण जे काम बारामतीकरांसाठी व्हायला पाहिजे दादांनी केलं दादा शिरसाईचा प्रश्न तुम्हाला सांगतो 1 मिनिट हे म्हणतात 4 पिढ्या बरबाद केल्या पवार साहेबांनी बरोबर आहे त्यांचं हे म्हणतात बरोबर आहे ना तुम्ही मान्य करता मान्य करतो आम्ही तुम्हाला सांगतो आता जे प्रश्न सुप्याचा पाण्याचा तर तिथं जाणार शिरसाईचे कायमचे आहे का की त्या भागातले कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी जाणार शिरसाईला लाईटच्या सोलरची योजना आणलेली आहे आणि आता कायमस्वरूपी लाईटचे ते प्रश्न तिथं मिटून त्या भागाला कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे फक्त आदरणीय अजितदादा पवार यांनी केलेलं आहे त्यामुळं हे जे आरोप करतात ना शेतकरी संघटना हे फक्त बिनबुडाचे आरोप करतात गेल्या महिन्यात 5 रुपयाचं अनुदान दिलेलंच आहे बर मला एक सांगा बारामतीत विकास दिसतो पुरंदर मध्ये दिसत नाही खडकवासला मध्ये दिसत नाही दौंड मध्ये दिसत नाही का दिसत नाही इथून पाठीमाग बारामतीमध्ये बारामतीकरांनी अजितदादांना एक हाती सत्ता दिलेली आहे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या सदस्य बॉडीवर सगळे दादांच्या विचाराची माणसं निवडून दिलेली आहेत इथून पाठीमाग तिकडे दादांच्या विचाराची माणसं नव्हती आमदार सुद्धा दादांच्या विचाराचे नाहीयेत आता पूर्ण लोकसभा मतदारसंघ दादांच्या विचाराचा होणार आहे इथून नंतरचा जो विकास असेल तो दादांच्या विचाराच्या दृष्टीने केलेला असणार आहे आणि इथून नंतरचा जो विकास आहे सासवड असेल पुरंदर असेल दौंड असेल ह्या सगळ्या भागात दादा स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन आणि वहिनींच्या माध्यमातून यापूर्वी लक्ष नाही दिलं त्यांनी यापूर्वी पण लक्ष दिलेलं आहे पण दादा बारामती मतदारसंघाचे आमदार म्हणून आता काम पाहत आहेत त्यांच्या काळात त्या काळात त्यांनी बारामतीमध्ये निधी आणायचं पूर्णपणे काम केलेलं आहे पण इतर भागात सुद्धा निधी दिलेला आहे पण बारामतीमध्ये जशी एक हाती सत्ता त्या नगरपालिकेपासून सगळ्या ठिकाणी आहे तशी बाकीच्या ठिकाणी नाहीये बरं ठीक आहे मला तुम्हाला विचारायचंय भाजपच्या पदाधिकाऱ्यांना झालेला विकास न झालेला विकास या मुद्द्याला घेऊन उमेदवाराचा प्रचार करणं अवघड जातंय का काय गोंधळ करण्यापेक्षा मला वाटतं मुद्द्यावर चर्चा करावी आणि जरा शांतपणे आपण चर्चा करू तुम्ही पण वेळ देत आहात तर आज आपण या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे काकांनी 3 विषय यांनी ठिकाणी उचललेले आहेत एक राम मंदिराचा मुद्दा आहे एक धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे आणि या ठिकाणी केलेला विकास कुणी केलेला आहे आणि या ठिकाणी सांगायला वाटेल पालखी मार्ग हा केंद्र शासनाची योजना आहे वयश्री ही केंद्र शासनाची योजना आहे मेडिकल कॉलेज ही केंद्र शासनाची योजना आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात ती केंद्र शासनाची योजना आहे केंद्र शासनाची आणि जे राम मंदिर बांधलेलं आहे त्यामधून 50,000 कोटीचा व्यवसाय या ठिकाणी मिळालेला आहे आणि जे आदिवासींना मिळालं ते धनगर समाजाला मिळेल असे या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली ते लागू केलेले
सगळ्यात महत्वाचा विषय कालच झालेला असा आहे की जे 23 गावच्या पाण्याचा विषय आहे ते मुळशी धरणातून पाणी ह्या ठिकाणी बारामतीला आणायचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि थोड्याच दिवसात या ठिकाणी बारामतीला मुळशी धरणातून पाणी या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे बारामतीचा विकास आज जर आपण सुनेत्राताईंना मतदान केलं तर ते बोट वर करून पुन्हा पंतप्रधान मोदींना करणार आहेत आणि मोदी हे आज आपली देशाची 11व्या नंबरवरनं आपण आज 3ऱ्या नंबरवर भारताची महासत्ता म्हणून झालेला आहे. भारत हा विकसित राष्ट्र बनत आहे आणि आज सुद्धा जगामध्ये आपला झेंडा उंचवत आहे. त्यालाच मतदान करण्यासाठी आपल्याला सुनेत्राताईंना बरं ठीक आहे येतो ताई तुमच्याकडे, तुम्हाला संधी दिली मी. हा बोला साहेब. काय माहितीये का, आजपर्यंत सर्वसामान्य जनतेचा विचार कुणी सुद्धा केलेला नाही. त्यांनी फक्त ह्यांची घराणेशाही चालवली. लक्षात ठेवा, सर्वसामान्य माणसाला पण खासदार व्हायचं असतं, सर्वसामान्य माणसाला पण अक्कल असती. ही काही सगळी अक्कल शून्य माणसं नाहीत. लक्षात आलं का? तुम्ही आता काय करताय माहितीये का, सुप्रिया सुळे, सुनेत्रा वहिनी, अजित पवार आणि शरद पवार काय ह्यांच्याच घराणे भोवती काय ह्यांच्या पोराची बारशी करता का पाळण्यात आता? हा आमचा आम्ही कल्याण वाघमोड्यांचा फॉर्म भरलाय आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे हे आम्हाला ठामपणे माहिती आहे. आज मला एक सांगा, 2014चा आलेख बघा. 2014ला जी लोक कर्जबाजारी होती त्याच्यापेक्षा डबल आलेख झालाय कर्जबाजारीपणाचा. तुम्ही बघा ना, आज सर्वसामान्य जनता सगळी कर्जबाजारी झाली. लोक शेतकरी सगळे आत्महत्या करतात. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही आणि ह्यांनी काय म्हणायचं, मोठमोठ्याने ओरडायचं, दादागिरी करायची आणि ह्यांना वाटतं लोक भेटतात. कोण कुणाला साहेब भेट नसतं. लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला प्रत्येक आवाज मांडण्याचा आवाज अधिकार आहे. ठीक आहे. इथे काही सामान्य लोक दिसत आहेत, कोणाला काय बोलायचंय? बारामतीच्या विकासाला घेऊन कोणाला काय प्रश्न विचारायचा? सामान्य मंडळी कोणी इथले स्थानिक हा कोणी बोलणार आहे याच्यापैकी? बरं ठीक आहे. हा बोला. काही प्रश्न विचारायचा आपल्याला? हा काही प्रश्न विचारायचा बारामतीच्या विकासाला घेऊन? 10 महिन्यानंतरचा विकास विचारा. 10 महिन्यानंतर एकच होते पहिले. हा 10 महिन्यानंतरचा विकास. कोणाला विचारायचं? विरोधकांना विचारा. बरं हा 10 महिन्यानंतरचा विकास विचारतात ते. नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे की विद्यमान खासदार 15 वर्ष खासदार आहेत, त्यांनी बारामती तालुक्यातल्या 100 गावांची नावं सांगावी, हा प्रश्न विचारायचा आहे. बरं 100 बरं ठीक आहे ना. त्यापूर्वी विचारतो ना. त्यापूर्वी त्यांनी असं म्हणलं की 10 महिन्यानंतरचा विकास सांगा, काय केला? दादाच करणार आहे. 10 महिन्यात प्रत्येकचा विकास सुद्धा दादाच करणार आहे. आणि पहिला पण विकास दादांनीच केलेला आहे. 10 नंतरचा विकास आहे. दादांनीच केलेला आहे. पवार साहेबांनी दादा बारामती एसटी स्टँड असेल, मेडिकल कॉलेज असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, त्यांना असं म्हणायचं की आम्ही 10 महिने सुद्धा विकास केला नाही. त्यांना असं सांगायचं, सुप्रिया ताईच्या गटाला असं सांगायचंय 10 महिन्यात सुद्धा आम्ही विकास केला ना तर 15 वर्ष कशाचं काय घेतलं? बरं ठीक या शारदा प्रांगणच्या याच प्रांगणामध्ये माननीय त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष, आजचे उपमुख्यमंत्री, मागचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बारामतीतल्या जनतेला लोकसभेमधल्या त्या इलेक्शनच्या आधी नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा पंतप्रधानांनी धनगर समाजाला फसवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये सामील. मग त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचंही सरकार उलथून टाकायची ताकद धनगर समाजामध्ये होती आणि आजही आहे. परंतु आज जरी पक्षांमध्ये स्प्लिट झालेले असते, मला क्यू येते की आजचे इकडचे आणि इकडचे दोन्हीकडचे राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आज एकमेकांच्या विरोधात बोलतात. परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न आजपर्यंत कुठल्याही सरकारला सोडवता आलेला नाही. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केंद्राकडून जी घटना दुरुस्ती राज्याने करायला पाहिजे ती केली जात नाही. सुप्रियाताई सुळे फक्त संसदेमध्ये बोलतात, प्रश्न उचलतात, परंतु घटना दुरुस्ती मात्र राज्य सरकारकडून केली जात नाही आणि हा मोठा अन्याय आहे. ठीक हा धनगर समाज हा काय झालं या इथं ह्याच प्रांगणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की येणाऱ्या पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये ह्यांचा प्रश्न मार्गी लावतो. असंच आश्वासन त्यांनी कोणाकोणाला दिलंय? बरं नाही प्रत्येक जाती गोष्ट लिंगायत वाणी समाजाला सुद्धा हेच आश्वासन दिलेलं आहे. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो. बरं आणि त्याच्याबरोबरची जी गेली ती बी खोटारडा. धनगर आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणाचा मुद्दा मी बोलू शकत नाही. त्यांनी जे मगाशी मुद्दा मांडला की 8 महिन्यानंतरची कामं सांगा. वर्षानुवर्ष रेल्वेचा प्रश्न आमचा अडकून पडला होता. फक्त पुण्यावरनं रेल्वे, दौंडवरनं रेल्वे बारामतीत येऊन थांबत होती. कोल्हापूरचा विषय होता, तो मुद्दा बरेच दिवस असाच होता. तो मुद्दा
तो मुद्दा आता उपमुख्यमंत्री अजितदादा झाल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब अमित शहा यांच्याबरोबर हा मुद्दा बोलून घेऊन तो पुढचा आता पूर्ण कामाची सुरुवात आता होते. इथल्या रस्त्याचा प्रश्न होता रेल्वेच्या तो ठीक आहे ठीक आहे. आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा, हा धनगर धनगर आरक्षणाचा हा. मुद्दा केंद्रामध्ये, धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्रामध्ये पेंडिंग आहे. एसटी धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्रावर आहे. दुसऱ्या राज्यामध्ये धनगरांना आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यावर कायदे आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखून राज्य सरकार त्याच्यावर निर्णय घेऊन केंद्रामधील सरकार पुन्हा एकदा येईल, त्यावेळेस धनगर आरक्षण 100% मिळेल. धनगरांची सर्व आमचे बंधू भाऊ बहिणी हे सर्वजण मोदी यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर आरक्षण मिळेल असा त्यांना विश्वास आहे. अजितदादांनी 8 महिन्यात काय कामं केली सांगतो. अजितदादांनी आयुर्वेदिक महाविद्यालय उभं केलं, एसटी स्टँड उभं केलं, पोलीस मुख्यालय केलं. शेतकऱ्यांचं सांगतो निधी वर्षभर 6,000 रुपये येतात, 2,000 रुपये महिन्याला येतात. लाईट बिल माफ झालं, लाईट बिल माफ झालं. बोलत आहे तुम्ही. हा. शेतकऱ्यांची लाईट बिल माफ केली. कुठली गेली? शेतकऱ्यांची लाईट बिल माफ केली दादांनी. शेतकऱ्यांची लाईट बिल माफ केली दादांनी. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा 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 हा. आमच्या मित्रांनी सांगितलं की 15 वर्ष सुप्रियाताई खासदार आहे, त्यांनी 3च कामं सांगावीत. सुनित्रा वहिनींकड कुठलीही राजकीय सत्ता नसताना ते सामाजिक कामात त्यांनी 3,500 हा मुद्दा मांडला दादा तुम्ही. मग त्यांनी 3 कामं ताईंनी केलेली सांगा. लाईट बिल, लाईट बिल, लाईट बिल माफ वगैरे काही केलेलं नाही. 2020ला सगळ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला सगळ्यांना माहिती. आणि माझं असं मत आहे की शरद पवार कुटुंबीय हे शेतकरी नाहीत, हे उद्योजक आहेत. एका 5-5, 6 कारखाना आहेत. त्याच्यामध्ये साखर कारखानदारी आहे, दुधाच्या बाबतीतलं प्रोडक्ट त्यांच्याकडेच आहे, केटल फील्ड त्यांच्याकडे आहे, शिक्षण संस्था त्यांच्याकडे. सर्व समाजाच्या खिशात आलेला कसला बी पैसा असू द्या कर रूपाने त्यांच्याकडे जातोय, फी रूपाने त्यांच्याकडे जातोय. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. एक सांगायचं हा. निधीच्या बाबतीत माझा असा शेवटचा विषय मुद्दा, मी निघाला. वेळ संपलाय. हा. हे जे राजकीय नेते आहेत ना, हे निधी मिळवण्यासाठी खरं तर लोकप्रतिनिधी व्हायला बघतात. तुम्हाला जवळच उदाहरण बघायचं झालं तर बारामती टेक्सटाईल ही कंपनी जी आहे ही 600 कोटी रुपयाची. हा. याला 40% केंद्र सरकारने निधी अनुदान दिलेलं आहे. म्हणजे 6-24 240 कोटी रुपये एका कंपनीला केंद्र सरकारने नुसती सबसिडी दिली. मग जर अशा निधी मिळावं लागल्या तर ही का मोठी होणार नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा 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 हा. 2016 साली देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची भूमिपूजन केलं. साहेब 16 पासून आता 24 झालं, एक वीट चढली नाही. आणि त्याच्यावर झालेला खर्च तुम्ही माहितीच्या अधिकारात कळलं ती 76,000 कोटी, त्यात पण त्यांनी पैसे खाल्ले. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वंचित आता दिसतंय मला. बोला. हा. बघा सर, आता हे काय झालंय, ही असताना लोकसभेची निवडणूक हा. आहे. सगळ्या ज्या चर्चा चालल्या ते फक्त बारामती तालुक्यापुरत्या चर्चा हा. चालल्या. बाकीच्या तालुक्यांबाबतीत कोणच बोलताना दिसत नाही. हा. आणि इथं उमेदवार जे आहेत ते सुनित्रा वहिनी हा. आहेत, तरी देखील फक्त दादांच्या बाबतीत बोललं जाते या हा. ठिकाणी. सुनित्रा वहिनी काय करणार आहे त्याच्या बाबतीत कोणच बोला नाही, हा. किंवा त्या काय करणार आहे त्यांचं विजन काय आहे त्या बाबतीत कोणच बोला नाही. बारामती लोकसभेमध्ये या भारत देशामध्ये 83% बेरोजगारांची संख्या आहे, हे तुमच्या चॅनलने जाहीर ही केलं होतं. बारामतीमध्ये शिक्षण संस्था ज्या आहेत त्याचं बाजारीकरण झालेलं आहे. बेरोजगारांचं प्रमाण जास्त आहे या बारामतीमध्ये. इथले जे आहे, इथले जे प्रायव्हेट जे लोक आहेत, जे या ठिकाणी जे प्रायव्हेट जागा विक्री करतात, त्यांच्या जागेमध्ये थोडक्यात त्यांच्या जागेमध्ये प्राधिकरणाची पाण्याच्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत, परंतु इथल्या 40 गावांना पाणी नाहीये सर. असली बेकार परिस्थिती या बारामती तालुक्यामध्ये आहे. त्यामुळं ही जी बाकीच्या गोष्टी विकास करताना ही चुकीच्या पद्धतीने. बरं चला, शेवटचा प्रश्न आहे माझा, शेवटचा प्रश्न. हा हे बघा, शेवटचा प्रश्न. उमेदवार तुमचा निवडून येतोय, जर असं आपण एक वेळ गृहीत धरलं, काय करणार आहात? या समस्या सोडवणार आहात का? 100% आजपर्यंत 3 वेळा ताई निवडून आल्या. सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या लोकांच्या ताईंनी आजपर्यंत समस्या या सोडवलेल्याच. आणि इथून पुढे तर ग्राउंड लेवलला येऊन ताई ह्या समस्या सोडवणार आहेत असं आम्ही 100% जनतेला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक प्रश्न मांडला. माझ्या सुप्रियाताईनं 15 वर्षात कधी प्रश्न सोडवला नाही. मग आता इथून पुढे काय सोडवणार हे जरा उत्तर द्या की. आणि 68% निधी आलेला परत केंद्राकडे गेला, विकास कामं झाली. मी एक प्रश्न घेतो, एक प्रश्न. अशी तक्रार आहे कार्यकर्त्यांमध्ये की दादा फोनच उचलत नाहीत. आमचा एक मिनिट थांबा. आमचा नेता 24 तास
असतो आणि अहो ह्यांना माहितीये ना पहाटे 5:30 वाजता आमचा नेता उठतो आणि दिवसभर रात्रभर काम करतो. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा विरोधकांची सुद्धा काम होत्यात त्याच्यामुळे रातची जातात विरोधक कुणाची तक्रार नाही 100% काम करतात आणि आठवड्यात एक दिवस आपण फार प्रयत्न केला की हा मुद्दा ही चर्चा एकूण खासदारकीच्या पातळीवर असणाऱ्या समस्यांच्या बाबतीत व्हावी, पण शेवटी पुन्हा गावगावकीच्याच मुद्द्याला येऊन ही सगळी चर्चा होताना दिसते. जे आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केले जात आहेत ते निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी बारामतीकरांसाठी वेदनादायी आहेत. बघूया या सगळ्या कोलाहलातनं बारामतीकर मतदार नेमका कोणाच्या पाठीशी उभं राहतोय हे लवकरच आपल्याला कळणार आहे आणि त्यातनं कळेल इथल्या जनतेचा मूड. पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेऊयात त्या मतदारसंघातला मूड महाराष्ट्राचा. आठ महिन्यापूर्वी हेच लोक ताईंचा प्रचार करत होते, ताईंचा विकास कामाचं गुणगान गात होते. काल दादा हे विकास पुरुष म्हणणारे पलीकडचे लोक आज त्यांना शिवाय घालायला किंवा त्यांच्या विरुद्ध बोलायला राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आज एकमेकांच्या विरोधात बोलतात. या सरकारमध्ये बळीराजा सुखी आहे का? रोजगारांना रोजगार आहे का? साहेबांचे पुतणे दादा आहेत म्हणून दादाच्या घरीच बसले असते आणि कामच नसतं केलं तर बारामतीचा विकास दिसला नसता. सुप्रियाताईंनं 15 वर्षात कधी प्रश्न सोडवला नाही, मग आता इथून पुढे काय सोडवणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू आणि कुणी कुणाचा मित्र नसतो कायमचा. चोर चोर माऊस भाऊ अर्धा अर्ध वाटून खाऊ असंही सत्ताधारी आणि विरोधकांचं सूत्र आहे. ते म्हणतात ना की आगाग म्हशी कुठं कुठं नेशी, तसं मतदारांच्या बाबतीत तसं होणार नाही. मतदार सुज्ञ असतात आणि मतदार जाणतात की कुणी काम केलेलं आहे आणि त्यालाच ते मतदान करतात, त्याच्या वजने ते कौल देतात. नमस्कार, मी विशाल परदेशी, मी आहे बारामती लोकसभा मतदारसंघात. मंडळी, इथली लढत अत्यंत रंजक आहे आणि ज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ही लढत आहे ननन विरुद्ध भाऊजाई, म्हणजेच सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्र पवार. त्याच्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. मी आलेलो आहे बारामतीच्या जनावरांच्या बाजारात. अत्यंत वेगवेगळ्या दर्जाची जनावरं जी आहेत म्हणजे खास करून गाई, म्हशी, बैल या ठिकाणी विकले जातात आणि तिथेच असणाऱ्या व्यापाऱ्यांशी, तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात काय आहे नेमका मूड महाराष्ट्राचा. चला सुरुवातच करूयात. काय नेमकं यांच्याकडे येऊयात. दादा नमस्कार. इथल्या बारामतीचे हो का? बर, काय आता इथं आपण बघतोय सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्र पवार, काय अंदाज तुमचा? अंदाज काय, आता घरातलीच माणसं आहेत म्हणल्यावर काय. घरातलीच माणसं आहेत, दोन्ही घरातलीच माणसं आहेत, हे बी घरातले ते बी घरातले. हा काय कसा म्हणजे आता मी जनावरांच्या बाजारात आलो इथे, आम्हाला जरा उत्सुकता कसा व्यवहार होतो नेमका इथं? आता किमती आहे, आता दुधाला दर पण कमी झाले ती. होय, म्हणजे काय साधारण काय जातो दर? आता ह्याची किंमत आम्ही सांगतो 1,20,000 रुपये. बाप, 1,20,000. पण मंडळी गाय पण तशी आहे, फ्रिजियन होस्टेन ना.